मी अभिजित चव्हाण, देशपांडे होम लोन किंवा ड्रीम होम विथ अभिजित या यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला गृहकर्जाबद्दल माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। बऱ्याच लोकांना वाटतं की होम लोन फक्त नवीन घर घेण्यासाठीच मिळतं, पण याचे अनेक प्रकार आहेत। होम लोन परचेस ह्यामधलं पहिलं जे आहे होम परचेस लोन, याच्यामध्ये नवीन किंवा जुने घर खरेदी करण्यासाठी कर्ज मिळतं। घराच्या किमतीवर अवलंबून असते। घराच्या किमतीच्या 90% तुम्हाला होम लोन बँकेकडून मिळू शकतो। याच्यामध्ये फायनान्स बँकेकडून जास्त मिळू शकतं, पण नॅशनलाइज बँकेकडून याला तुम्हाला 90% होम लोन मिळू शकते। यामध्ये 10% अमाऊंट तुम्हाला बिल्डरला द्यावी लागते व घर बुक करून तुमचं ॲग्रीमेंट करून घ्यावे लागते। दुसरा आहे होम कन्स्ट्रक्शन लोन, जे स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी कर्ज मिळवले जाते। यामध्ये जागेचे सर्व डॉक्युमेंट सोबत घराची परवानगी घेऊन किंवा परमिशन घेऊन त्याचा प्लॅन मंजूर करून घ्यावा लागतो व मंजूर केलेल्या प्लॅनवर त्याचे व्हॅल्युएशन व सर्च रिपोर्ट काढून तुम्हाला होम लोन मिळू शकते। बँकेकडून तुम्हाला यामध्ये बी जास्तीत जास्त 90% लोन मिळू शकते। तिसरा आहे लँड परचेस किंवा जागा खरेदी करण्यासाठी लोन। हे एखादं घर बांधण्यासाठी प्लॉट ज्यावेळेस घेतो त्यावेळेस हे होम लोन मिळते। त्यामध्ये ती जागा येणे पाहिजे व त्याच्यासोबत त्याचा लेआउट प्रॉपर पाहिजे, ज्याच्यानुसार त्याचे डॉक्युमेंटेशन केले जाते व त्यामध्ये तुम्हाला ते होम लोन मिळू शकते। चौथा आहे होम इम्प्रूव्हमेंट किंवा टॉपअप लोन। घराची दुरुस्ती किंवा घरामध्ये तुम्हाला नवीन काही वाढवायचं असेल तर बँकेकडून ही एक सोय करण्यात आली आहे की जास्तीत जास्त तुम्हाला त्या घराच्या व्हॅल्युएशनवर टॉपअप लोन मिळू शकते, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं इंटेरियर व तुम्ही घराची दुरुस्ती करू शकता। पाचवं बॅलन्स ट्रान्सफर। जर तुमचं चालू कर्ज जास्त व्याजदराने असेल तर ते तुम्हाला कमी व्याजदराच्या बँकेत करण्यासाठी यामध्ये आपण बॅलन्स ट्रान्सफरचा वापर करू शकतो। जी लोन अमाऊंट आपल्याला पाहिजे ती मिळत नाही किंवा ज्यावेळेस आपण त्यावेळेस फायनान्स बँकेकडून ते गृहकर्ज घेतो व जास्त घेतलेले इंटरेस्ट रेट जास्त असल्यामुळं ते आपल्याला परत नॅशनलाइज बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी या बॅलन्स ट्रान्सफर किंवा होम लोन ट्रान्सफरचा पर्याय निवडला जातो। गेल्या वर्षभरात भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याच्या रेपो रेटमध्ये 1.25 बेसिसचा रेट कमी केलेला आहे। त्यामुळे देशातील बऱ्याच होम लोन ग्राहकांना त्यांचे होम लोन 1.25% कमी झालेले आहे। याचा फायदा भारतातील सगळ्या होम लोन ग्राहकांना होत आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कर्ज घेण्यासाठी देशपांडे होम लोन किंवा देशपांडे LLP ब्रदर्स यांना का निवडावे। आमची एजन्सी गेल्या 25 वर्षापासून होम लोन सेक्टरमध्ये काम करत असून त्यांनी आजवर बऱ्याच लोकांना होम लोन दिलेले आहे व हे होम लोन फक्त मिळवून दिलेले नाही तर तुमच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून तुम्हाला योग्य सल्ला देते व तुमच्याकडे किंवा आमच्याकडे काय आहेत पर्याय त्याचा वापर करून तुम्हाला नामांकित बँकेकडून किंवा नॅशनलाइज बँकेकडून होम लोन करून दिले जाते। त्यामुळे तुम्हाला आमच्या एकाच छताखाली अनेक पर्याय मिळतात व कमी व्याजदरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कसा फायदा मिळवून देता येईल याच्याबद्दल आम्ही कायम मदतशीर किंवा मदत करत असतो। तुमची फाईल लर्निंग करण्यापासून कर्ज मिळेपर्यंत सर्व तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया आम्ही हाताळतो, जेणेकरून तुम्हाला वारंवार बँकेत जाण्याची गरज पडत नाही व एकदाच तुम्हाला डिस्बर्समेंटसाठी सायनिंग करण्यासाठी जावे लागते। ह्यासोबतच आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडच्या बाबतीत घरासोबतच तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा योग्य सल्लाही देतो, ज्याच्यातनं तुमचं होम लोनचा इंटरेस्ट हा तुम्हाला रिव्हर्स होऊ शकतो। मित्रांनो, होम लोन ही 20-25 वर्षाची जबाबदारी असते, त्यामुळे निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच गरजेचे असते। जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी कर्ज हवे असेल किंवा गुंतवणुकीबद्दल काही शंका असतील तर म्हणजेच मला अभिजित चव्हाण यांना खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। माझा नंबर आहे 8170090097। तुमच्या गृहकर्जाच्या संपूर्ण माहितीसाठी आम्ही कधीही तत्पर असतो, तर तुम्ही कधीही आम्हाला फोन करून माहिती घेऊ शकता व या व्हिडिओमध्ये तुम्ही सहभागी होऊन किंवा पूर्णपणे ऐकून आम्हाला जो महत्त्वाचं समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा व अनेक नवीन गृहकर्ज घेणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।